ही पेंटिंग तर तुमची जबर। ताई नमस्कार। नमस्कार ताई। ताई आपलं नाव? माझं नाव पूजा रवींद्र वैद्य, राहणार पाटखेड, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला। माझा विषय आहे वारली आणि मधुबनी। मी वारलीमध्ये जेव्हा माझं प्रशिक्षण झालं एका महिन्यापूर्वी, मला इंटरेस्ट तर आहे पेंटिंगमध्ये, पण आतापर्यंत असं समजत नव्हतं की स्वतःचा उद्योग म्हणून काय आपण पेंटिंग उद्योग हा आपला घेऊ शकतो, करू शकतो। पण जेव्हा माझं एका महिन्यात प्रशिक्षण झालं तेव्हापासून मी समजू शकले की स्वतःचा बिझनेस आपण करू शकतो, स्वतःची एक काहीतरी आपली कला सादर करू शकतो। जेणेकरून आधी लोक जे होते वारली पेंटिंग आपल्या भिंतीवर वगैरे करत होते, कारण काही ना काही निशाणी त्यांची राहिली पाहिजे म्हणून। पण आता आपली वारली पेंटिंग नुसतं भिंतीवरच नाही तर प्रत्येकाच्या घरोघरी आणि प्रत्येकाच्या मनामनात ठेवायची आहे, म्हणून मी हा विषय इथे घेऊन आलेली आहे। नमस्कार ताई, तुमचे पेंटिंग्स आम्हाला दाखवू शकता? हो मॅम, ही माझी वारली पेंटिंग आहे आणि हे मुलं नृत्य करत आहेत आणि इथं ढोलकी वगैरे आहे, काही मुलं खेळत आहेत। अशा प्रकारे हे वारली पेंटिंग मी बनवलेली आहे। आणि मॅडम हे माझी मधुबनी पेंटिंग आहे। मधुबनी पेंटिंग अशा खूप प्रकारचे वारली किंवा मधुबनी पेंटिंग मधून आणि निसर्गरम्य सुद्धा पेंटिंग बनवलेली आहे। ही पेंटिंग तर तुमची खूप छान आहे। ठीक आहे मॅम। ही पेंटिंग तर तुमची जबरदस्तच आहे। थँक्यू मॅम। म्हणजे तुम्ही वारली पेंटिंग सगळ्यात जास्त बनवतात का? सर्वच प्रकारचे बनवते, जसे कस्टमर लागतील तसे बनवते। नाही, तुम्हाला भेटून आम्हाला खूप आनंद झाला। वारली आपल्या सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, वारलीचे महत्त्व पोहोचले पाहिजे, याच माध्यमातून वारली जास्त। नक्कीच नक्की वारली पेंटिंगचं महत्त्व ते सगळ्यांच्या घरात पोहोचेल आणि सगळ्यांच्या घरात एक ना एक तुमची फ्रेम जाईलच। खूप सुंदर तुम्ही पेंटिंग केलं आहे ताई, त्याबद्दल धन्यवाद। तर मित्रांनो, तुम्ही बघितलात अकोल्यावरून आलेल्या ताईंनी आपल्या कलेने वेगवेगळ्या प्रकारच्या वारली पेंटिंग तुम्ही बघू शकता ना, इथे वारली पेंटिंग अशा बनवलेल्या आहेत। ज्या वारली पेंटिंगचं महत्त्व पहिल्या काळी सगळ्यात जास्त होतं, आता तुम्ही या इथे आणि ह्यांच्या या वारली पेंटिंग घरी घेऊन जा आणि आपल्या घरी लावा आणि त्याचं महत्त्व तुम्हालाही कळू दे। आणि प्लीज या ह्यांना सपोर्ट करा।